नमस्कार. मी आपला दीक्षित ज्वेलर्स कवठे महांकाळ येथून. सुवर्णगाथाच्या आजच्या भागात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकदा वादाचा ठरतो, तो म्हणजे दागिन्यांची मजुरी, मेकिंग चार्जेस. अनेकदा ग्राहक हक्काने म्हणतात, दादा, सोन्याचा भाव ठीक आहे, पण ही वरची मजुरी कशाला? ती कमी करा किंवा घेऊच नका. मंडळी, तुमचा हा प्रश्न रास्त आहे, पण जरा वेगळ्या नजरेने याकडे बघा. आपण जेव्हा आपल्या स्वप्नातलं घर बांधतो तेव्हा आपण सिमेंट, विटा आणि वाळूचे ट्रक मागवतो. पण विचार करा, जर त्या घराच्या गवंड्याला किंवा इंजिनियरला आपण म्हणालो, मी फक्त विटा सिमेंटचे पैसे देईन, तुमच्या मजुरीचे किंवा कष्टाचे पैसे देणार नाही, तर ते चालेल का? तो गवंडी तुमचं घर बांधून देईल का? नाही ना. कारण विटा आणि सिमेंट हे फक्त साहित्य आहे, पण त्याला घराचं रूप देणारी गोष्ट म्हणजे त्या गवंड्याचा घाम आणि कौशल्य. मजुरीशिवाय त्या विटांचा ढिगारा तसाच राहील, त्याचं घर कधीच होणार नाही. दुसरं उदाहरण बघा. आपल्या घरी आनंदाचा प्रसंग असतो, आपण सत्यनारायणाची पूजा घालतो. गुरुजी किंवा भटजी श्रद्धेने पूजा सांगायला येतात. पूजा झाल्यावर आपण त्यांना असं म्हणू शकतो का, गुरुजी, तुम्ही तर फक्त आयत्या पुस्तकातल्या कथा वाचून दाखवल्या, त्याचे कसले पैसे? मी तुम्हाला दक्षिणा देणार नाही. असं म्हणणं आपल्या संस्कृतीला शोभेल का? कारण आपण त्या पुस्तकाचे पैसे देत नाही, तर त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांनी विधिवत लावलेल्या पूजेचा सन्मान म्हणून दक्षिणा देतो. अगदी तसंच सोन्याचं आहे मंडळी. कच्चं सोनं म्हणजे फक्त एक धातूचा तुकडा आहे, पण जेव्हा एखादा बंगाली कारागीर किंवा आमचा सुवर्णकार तासनतास मान खाली घालून डोळ्याचं तेल करून त्यावर नक्षीकाम करतो, तेव्हा त्या धातूचा दागिना होतो. मजुरी म्हणजे त्या कारागिराच्या कलेची दक्षिणा आहे. मजुरी म्हणजे त्या सोन्याला सौंदर्य देणाऱ्या हातांचा सन्मान आहे. मजुरीशिवाय दागिना तयारच होऊ शकत नाही. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दीक्षित ज्वेलर्समध्ये याल आणि एखादा सुंदर दागिना हातात घ्याल, तेव्हा मजुरीला भुर्दंड समजू नका, तर त्या कलेची कदर करा. कारण आम्ही तुमच्याकडून जी मजुरी घेतो ती तुम्हाला एक उत्कृष्ट आणि सुबक दागिना देण्यासाठीच असते. कसा वाटला आमचा हा विचार? नक्की कळवा. भेटूया लवकरच. धन्यवाद.